पूर्वा, बाद झाला आता. पण बरं वाटतंय का आता? हो. सरिता कशी आहे ग? बरी आहे आता आणि खोलीत आराम करते. तिची पण काळजी घे ग. काल रात्री खूप घाबरली होती ती. हो काकी, मी बघते आणि जेवणाचंही बघते. तूही काळजी घे. येते मी. हो. बघितलंस आर्चीस, किती काळजी आहे तिला तिच्या आईची. मामा, म्हणजे अजूनही तू मला माफ केला नाहीयेस. सोड ना तो विषय. मला एक गोष्ट कळत नाही, ती गाडी लॉक कशी झाली? अरे काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल ना. मशीन आहे, काहीही फॉल्ट होऊ शकतो ना. पण मामा, काल दुपारी मी कार रिपेअर करत होतो. कार तर ओके, म्हणजे हे असं व्हायला नको होतं. मला वाटतं यामागे माधव प्लीज, पुन्हा सुरू झालं तुझं. अगं काही नाही ग, माझ्या मनात शंका आली ती मी बोलून दाखवली. अरे मग त्या शंकेचं निरसन योग्य मार्गाने करण्याऐवजी उगाच भरकटू नकोस ना. एवढंच म्हणायचंय मला. माधव, पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट मला कळली. काय? आर्चिसला छाया दिसली होती ना त्या दिवशी. आय मीन तसा भास झाला होता त्याला. हो. तो कदाचित भास नसावा. म्हणजे काल रात्री आम्ही छायाला बघितलं. ती लपून कोणाला तरी भेटते. अरे देवा, हा काय खाल्ला या? आई मी बोलते तर खोटा नाही. काय करू सा माका काय कळणार नाही रे. आधी आर्चिसान बघितल्यान, मग अभिरामन बघितल्यान. काय? होय, अभिरामन पण बघितल्यान ते का? मका सांगितलं नाहीस मग? अरे त्याच्यावरून किती वाद झाले बघितलास ना तू. छाया जीवाचा काय बरं वाईट करीत या भीतीने सांगूक नाही मी. ता काय करून घेत नाही, पण असंच काहीतरी करत राहिला ना तर आपल्याक नक्कीच जीव देऊचा लागतो लो. आहे का असा सोडता कामा नाही. अहो तुम्ही जरा गप रवा आता. कित्या गप्रो? मागच्या टायमात काय विचारलं तर काय बोलला होता बघितलंस ना. मी नाही होतंय, मी घरातच पडलेलं असतंय, मग घरात कोंडून ठेवतात. मग या सगळ्या जण बोलतात ते काय खोटं बोलतात. माका काळजी वाटतं रे त्याची. कसं समजवायचं ते का? कोणाची वाईट नजर पडायला नको पण कायम रोकतिले. पण आता ह्या काय झालं सगळा? काय कमी पडले मी? अरे आता आपण बघितलं म्हणून गावातले कोणी बघितल्यानंतर काय म्हणतील? पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? विकीची चाडी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही.
पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?